मित्रांनो, नवीन वर्षाला सुरुवात झाली की अनेक सणांना सुद्धा सुरुवात होते. महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे इथे सगळे बारीक सारीक सण सुद्धा एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आपण साजरे करतो. त्यातच जानेवारी महिन्यातला पहिला आणि सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सगळे लोक तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात. पण या आधी एक दिवस आधी एक सण येतो, तो म्हणजे भोगीचा सण. यामध्ये अनेक पारंपरिक पद्धती असतात. त्या आपण जर पाळल्यात तर आपलं सगळं वर्ष हे चांगलं जातं अशी मान्यता आहे. भोगी हा सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं. हिंदू पंचांग आणि 2026च्या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी 2026 मंगळवारी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी हा सण साजरा करण्यात येणार आहे. मित्रांनो, 13 तारखेला भोगी आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांत आहे. भोगीचे महत्त्व असते. भोगी हा 4 दिवसांचा संक्रांतीतला पहिला दिवस असतो. त्यानंतर मकर संक्रांत किंवा पोंगल, मट्टू पोंगल आणि कानुम पोंगल असे सण साजरे केले जातात. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग. या दिवशी लोक घरातली जुन्या व वापरल्या न जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात. म्हणजे जुन्या वस्तू जे आपण वापरत नाही ते काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होतात. मित्रांनो, भोगीच्या दिवशी भरपूर ठिकाणी एक मिक्स भाजी केली जाते, जिला भोगीची भाजी असं म्हणतात. ही भाजी खूप विशेष असते. यामध्ये गाजर, वाटाणा, हरभरा, वांगी, दोडकं, शेवगा, मटार, तुरीची डाळ, तीळ, शेंगदाणे अशा 11, 13 किंवा 21 भाज्या घालून ती मिक्स भाजी केली जाते आणि ती भाजीचे जेवण केलं जातं. परंतु मित्रांनो, या दिवशी भोगीच्या दिवशी चुकूनही आपण ही एक भाजी खायची नसते, ही एक भाजी करायची नसते. भोगीच्या दिवशी मित्रांनो गोडाचा दिवस असतो. गोडधोड खाऊन हा दिवस साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी कारल्याची भाजी आपण करायची नाही किंवा मिक्स भाजी करणार असू त्यामध्ये कारले टाकायचे नाही आणि भेंडी सुद्धा या दिवशी करायची नाही. चिगट आणि कडू या दिवशी आपल्याला आणायचं नाही, करायचं नाही, खायचं नाही. तर तुम्ही प्रयत्न करा की कारले तुम्ही करून खाऊ नका, कुठेही खाऊ नका, त्या मिक्स भाजीत टाकू नका आणि शक्यतो टाळता येत असेल तर भेंडी सुद्धा टाळा. भेंडी सुद्धा खाऊ नका, मिक्स भाजीत सुद्धा टाकू नका. हा सण मित्रांनो गोडचा सण असतो, गोडाचा सण असतो. शुभेच्छा देऊन गोडधोड खाऊन आपण हा सण साजरा करतो. कारल्याचा टेस्ट, चव ही कडू असते. भोगी संक्रांत हा सण गोडवा, समृद्धी आणि सकारात्मकतेचा मानला जातो. कडूपणा खाल्ल्याने जीवनात कडूपणा येतो अशी लोकांची समज आहे आणि आयुर्वेदिक आणि शास्त्रीय समज सुद्धा आहे. हिवाळ्यात कारली शरीर खूप थंड करते. भोगीच्या दिवशी शरीराला ऊर्जा देणाऱ्या भाज्या खाण्याची परंपरा आहे. म्हणून कारले, भेंडी हे आपण टाळलं पाहिजे. पण आपण कारली आणि भेंडी आणि बहुतेक वेळेस जे आंबट पदार्थ असतात ते सुद्धा भोगीच्या दिवशी खायचे नसतात. आणि आपण जर हिंदू धर्मानुसार, वास्तुशास्त्रानुसार बघितलं तर कारले या दिवशी खाल्ल्याने म्हणजे भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी खाल्ल्याने आपल्या घरामध्ये आजार, दरिद्री येत असते. म्हणून तुम्ही ह्या भाज्या टाळायलाच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.